डिनरसाठी पचायला हलकी अशी मुगाची सोपी डाळ आपण आज बघणार आहोत। ती चवीला खूप छान लागते, नक्की ट्राय करा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे, हिंग टाकायचं आहे थोडं, त्याच्यावरती आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, एक मोठा कांदा चिरून टाकायचा आहे, मिक्स करून एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखा लाल आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती अर्धा तास भिजत ठेवलेली आपल्याला मूग डाळ टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहिलं छान मिक्स केल्यानंतर आपण जवळजवळ 7 ते 8 पेले ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून आपल्याला 3 ते 4 शिट्या हाय फ्लेमवरती काढून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर छान मिक्स करायचं आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकून गरमागरम